गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि मस्त फ्रेश होऊन कॉफी वगैरे पिऊन आता आपण निघालो आहे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. ती आहे बुदापेस्ट, हंगरी या देशामध्ये. तर आपली 10:30 वाजताची बस आहे तिकडे जाण्यासाठी. बट बिफोर दॅट वी विल हॅव सम ब्रेकफास्ट. बघू, ब्रेकफास्टमध्ये आपण मॅकडीला जाणार आहोत आणि 2-4 बर्गर खाऊन आपला नवीन प्रवास सुरू करणार आहोत. तर आपण पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो इंटरेस्टिंग. ही आहे प्राग या शहरातली सगळ्यात ओल्ड ट्राम. हिला जवळजवळ 300 वर्ष झालेली आहेत आणि स्टील रनिंग. अँड दिस वन इज अ न्यू वन. लुक, so this city is like, it's a combination of new and the combination of old. So it's like this. सॉरी, आपण मॅगडी नाही, आपण आज बर्गर किंगमध्ये नाश्ता करण्याचा विचार करत आहोत. पण बर्गर किंग सध्या बंद आहे. तर पण पाहिजे दुसरे कोणतं ऑप्शन भेटतंय का आपल्याला. आणि ही बघा, ही न्यू ओल्ड आणि ही मधली. सो इट्स अ कॉम्बिनेशन न्यू ओल्ड and middle. हबीबी कम टू दुबई. आपला अवतार पाहून तुम्हाला असं वाटत असेल, यार मी दुबईला आलो आहे. पण नाही मित्रांनो, आपण आता जस्ट हंगरी या देशामध्ये पोचलो होतो, बुदापेस्टच्या कॅपिटल सिटीमध्ये. आणि थंडी खूप असल्या कारणामुळे मी हे असं लावलं जेणेकरून कानाला थंडी वाजणार नाही. इट्स लाईक सिम्पल ट्रेक टू गेट रेड ऑफ कोल्ड. आणि आता आपण प्रवास करायचा आपल्या लोकेशनवरती, म्हणजे आपल्या हॉस्टेलवरती. आता त्यासाठी आपण बघणार आहोत की कोणती ट्रेन, कोणती कार, काय जात आहे. कारण की आपल्याला अजून काय माहीत नाही आहे, काय आयडिया नाही आहे. तर बघूया कसं काय करायचं आहे. चला. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे आपल्या लोकेशनला आणि आता आपण निघालो आहोत आपण मेट्रोच्या बाहेर. मेन गोष्ट असते की मेट्रोच्या बाहेर पडणं, कारण की त्याचं लोकेशन समजत नाही सहजासहजी. ही आपल्याला डायरेक्ट लोकेशन, पण जसं फ्रान्समध्ये आणि बेल्जियममध्ये आपल्याला असं राऊंड मारत फिरायला लागलं होतं स्टेशनच्या बाहेर एक्झिट शोधण्यासाठी. पण हे बघा किती सोयीस्कर, किती सिम्पल. उतरल्या लगेच आपल्याला सिटी मिळाली. यार खूप वरती आहे. आणि आता आपण उतरल्यानंतर आपल्या हॉस्टेलमध्ये जाणार आहोत आणि नंतर तिथून जेवणाचा बंदोबस्त करून झोपणार आणि उद्या सकाळी उठून आपली फिरण्याची, एक्सप्लोअर करण्याची जर्नी चालू करणार आहोत. तर भेटूया आपण थोड्या वेळात किंवा उद्या डायरेक्टली. नमस्कार. तर मित्रांनो, आता आपण हॉस्टेलमध्ये पोचलो. हॉस्टेलमध्ये पोचून झाल्यावर आपण फ्रेश झालो, आंघोळ केली आणि आता आपण निघालो आहोत जेवणासाठी. एक अफगाण रेस्टॉरंट आहे तिकडे. बघू का, पहिल्यांदा मी अफगाणी रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे. काय असेल जेवण पाहूया आपण. आणि नंतर थोडं रिफ्रेशमेंटसाठी पब वगैरे में जाऊया.
आणि नंतर मग येऊन झोपूया, कारण की आपल्याला सकाळी उद्या लवकर फिरायला निघायचं आहे. आणि ते पहिल्यांदा मी पाहिलं की इथे गायडेड वॉकिंग टूर पण आहे फ्रीमध्ये. तर मोस्टली विल ट्राय टू डू दैट एंड देन देखते क्या होता है कल का दिन. आज बोल नहीं सकते. चलो लेट्स सी. मॉर्निंग मित्रांनो, आता वाजलेले आहेत 10:45 आणि आपण आता निघालो आहोत आपला पहिला प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी बुदापेस्ट या शहरामधला. बघूया कसं आहे बुदापेस्ट. ओ या साईडून उतरायचं आहे. आणि हा होता आपला हॉस्टेल आणि हॉस्टेलमधून आपण आता निघतोय. तर चला मग आपण निघूया आपला पहिला प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी. तर मित्रांनो, एक छोटीशी हिस्ट्री तुम्हाला सांगतो बुदापेस्ट या शहराची. तर बुदापेस्ट या शहराचा लाईक बुधा आणि पेस्ट या दोन डिफरंट सिटीज आहेत, डिफरंट प्लेसेस आहेत. आणि हे दोन डिफरंट प्लेसेस हे कनेक्टेड बाय रिव्हर. तुम्ही शकता रिव्हरच्या म्हणजे या नदीने बुदापेस्ट शहराचे विभाजन केले आहे. त्या साईडची जी दिसते ती आहे बुधा, या साईडची दिसते प्लेस ती आहे पेस्ट. सो इट्स अ बुदापेस्ट. आणि इथे तुम्हाला खूप सारे ब्रिज असे पाहायला मिळतील, जसे की तो त्या साईडला बघा, त्या साईडला एक आहे. आता मी ज्या ब्रिजवर आहे तो, आणि तो एक, असे खूप सारे ब्रिज आहेत जे बुधा आणि पेस्टला जोडतात. आणि असं हे लाईक नदीच्या काठावरती बसलेलं पेस्ट प्लेस आहे. आणि ही आज सध्या हंगरीची कॅपिटल आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या लोकेशनवरती पोचलो आहोत. आणि तो आपल्याला तो दिसतो तिकडे टोकावरती स्टॅच्यू, तो आहे लिबर्टी स्टॅच्यू. तो हा. परंतु आपल्याला म्हणजे अजून खूप काही फिरायचं आहे. एवढं डोंगर चढलो का नंतर आपल्याला थकवा जाणवेल आणि आपल्याला पुढचा प्रवास करता येणार नाही. म्हणून आपण तिकडे जाणार नाही आहोत. तर आपण ते खालूनच बघणार आहोत आणि नंतर ते थोडेफार फोटो सेशन करून दुसऱ्या प्लेसला आपण दुसऱ्या डेस्टिनेशनकडे आपण निघणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, पाहू शकता का सुंदर असा नजारा आहे हा समोर दुसरा ब्रिज आणि ही नदी वाहते आणि हे बाजूला डोंगर, तो वरती स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आय गेस. ती होती आपली सेकंड लोकेशन. पण तिकडेही बघा खूप चढावं लागणार, असं खूप पायऱ्या अशा, आणि नंतर तिकडे पोचणार आहेत. मग आपल्याला काय तेवढं चढता येणार नाही आहे, आपल्याला अजून खूप एक्सप्लोअर करायचं आहे. पण तो आपण पाहू शकता बघा, हे स्टॅच्यू आहे ते आपण पाहायला आलेलो होतो. आपण आता आपल्या पोचलो आहे तिसऱ्या लोकेशन जवळ. लोकेशन आहे ही, आपण पाहू शकता. हा जस्ट स्टॅच्यू आहे. आणि हा स्टॅच्यू आहे हंगरीची राणी क्वीन एलिझाबेथचा. आणि मला एक गोष्ट समजत नाही, सगळ्या राण्यांचे नाव एलिझाबेथच का असतं. आणि हिचा जन्म जवळजवळ 1837 साली झाला होता आणि मृत्यू 1898. We reach our fourth destination. It's called the National Museum of Hungary or National Museum of Budapest. आणि मित्रांनो, एक गोष्ट, नॅशनल म्युझियमला जाण्यासाठी एंटर करण्यासाठी फीज आहे 15 पाऊंड. आणि मला म्युझियममध्ये इंटरेस्ट नाही आहे, कारण की आमच्याकडे इंग्लंडमध्ये खूप मोठा म्युझियम आहे, त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या आहेत. आणि सेम गोष्टी
या इथे पण असतात, सेम गोष्टी सगळीकडे असतात. तर म्युझियममध्ये मला काही जाण्यात इंटरेस्ट नाही आहे, पण तरी तुम्हाला मी बिल्डिंग दाखवतो. योगा ही अशी दिसते बिल्डिंग, ही बिल्डिंग. पुढे आहे अजून, सॉरी, हे खूप मोठं म्युझियम आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो, ही टुकटुक बघा, ही टुकटुक म्हणजे रिक्षा, हे 15 पाऊंड घेते पूर्ण बुदापेस्ट फिरवायचे. सॉरी तुम्हाला दिसत नसेल, ही बघा. तर हे 15 पाऊंड घेतं पूर्ण बुदापेस्ट फिरवण्याचा. पण वी आर लिस्ट इंटरेस्टेड इन दॅट. विल गो बाय वॉक. आणि हे आहे आपला, सॉरी हे पण रेस्टॉरंटच आहे, नॅशनल म्युझियम. स्टील लुकिंग फॉर. Oh, I see. This is a not national museum. This is. Oh, let me see. Let me check. बघूया आपण हा नॅशनल म्युझियम आहे की नाही. मला तर हा रेस्टॉरंट वाटतोय कोणता तरी, पण या आर्किटेक्चर बघा तुम्ही, रेस्टॉरंट जरी असेल तर. आणि हा कोण आहे काय माहीत नाही मला, याची हिस्ट्री लिहिलेली नाही आहे, पण 1814 ते 1891 पर्यंत हा होता. आय थिंक दॅट्स द अट्रॅक्शन, नॉट शुअर. आपण आपली नेक्स्ट लोकेशनला पोचलो आहोत. इट्स कॉल्ड बुद्धा पॅलेस, नॉट बुद्धा पॅलेस. आणि हा पॅलेस इसवी सन 1300 दरम्यान बांधला होता. अजून हिस्ट्री काय माहिती नाही, आपण विचारू इथं कुणाला काय माहीत आहे की नाही की. पण मला जेवढं माहिती आहे त्याच्याबद्दल या की इसवी सन 1300 दरम्यान हा पॅलेस बांधला होता. आणि जेव्हा ओटोमन साम्राज्याचा यांचा हंगरीच्या राजाचं युद्ध चालू होतं, त्यांच्या युद्धानंतर हा किल्ला बांधण्यात आला आहे. परंतु आपण बघू शकता हा किल्ला खूप वेगळा प्रकारे आहे. युजली किल्ले असे नसतात. So this is the entrance of the entrance of the castle. This is the first place we are hiking to today. So मित्रांनो, इथं दोन ऑप्शन्स आहेत. either you can use the stairs or you can go by walk. So I will prefer to go by stairs instead of. Is it under construction? Oh no. We can use this pathways. आणि नंतर मित्रांनो, किल्ल्यावरून बघायचं दिसतं हा प्रदेश. So now we are heading towards our castle. Oh, I thought there were stairs, but here is the escalator. पहिल्यांदा मी पाहिलं आहे की किल्ल्यावरती चढण्यासाठी एस्केलेटर लावले. सॉरी, एस्केलेटर नाही, काय बोलतात, तेच बघ, काय आठवत नाही काय. अरे वा, किल्ल्याच्या भिंती वापरतात जुन्या एकदम, दगडाचं काम. Look at the walls.
and I think this is the concrete is used here instead of chuna. Look. I'm a bit afraid that time ब्रिक्स होते की नाही आहे. हे बघा, हे आता तो ब्रिक्स वाटतं. So now we are going towards the palace. Is it closed? No. तर मित्रांनो, आपल्याला किल्ल्यावरती चढण्यासाठी या सीड्या वापरायच्या आहेत. परंतु इथे आपण पाहू शकता की रिकन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. इथे म्हणजे काय नॉट रिकन्स्ट्रक्शन, मेंटेनन्सचं काम चालू आहे. आणि आपण पाहू शकता की या गोष्टी मी म्हणतो की आहे ना, इंडियामध्ये पण झाल्या पाहिजे. आपले कित्येक गड आहेत, कित्येक किल्ले जे लोकांना दाखवण्यासाठी आपण पर्यटन स्थळ आहेत आपल्याकडे, परंतु आपण त्यांचं संवर्धन करत नाही आहे. आणि यांच्याकडे थोडंसं दाखवायला पण ते त्यांचं संवर्धन त्याचं बघा किती चांगल्या प्रकारे करतात. आणि हे बघा भुलभुलयासारखा सीडी आहेत ना, अशा सीड्या चढता चढता. आणि मित्रांनो, हा किल्ला ओटमन साम्राज्य म्हणजे जो ओटमन एम्पायर होता, अर्तुगरुल काझी यांनी निर्माण केलेला. तर तो त्या ओटमन साम्राज्याचं या किल्ल्यावरती वर्चस्व होतं खूप वर्ष. आणि नंतर जेव्हा look at this. I don't know what it is, but it looks good. किल्ल्यांवरती कॅमेरे लावलेले आहेत मित्रांनो. काय भारी ना मित्रांनो, किल्ल्यावरती कॅमेरे. आणि एक गोष्ट मित्र सांगायचं विसरलो मी, यार ज्यांच्याकडं थोडंफार आहे ना, ते संवर्धन करून बसलेले आहेत. आणि आपल्याकडं एवढं सगळं दाखवायला आहे आणि आपण नुसता पैसा, नुसता काळा धन, सगळं नुसते आपापले खिसे भरायला लागलेले आहेत. देशाचा कोण विचारच करत नाही आपल्यामध्ये. एक अखांतिक आहे. हे वरतून अजून बघा कसं छान दिसते, पण वरती गेलो आपल्याला अजून छान दिसेल बहुतेक. हे बघा हे सगळं संवर्धन केलेलं आहे. कारण की आय डोंट थिंक त्या टायमाला ब्रिक्स यूज होत असतील. हे ब्रिक्सचं काम आपण पाहू शकतो ना, हे रिसेंटली केलेलं असं वाटतंय. बघा हे सगळं वरती बघा. मला आज आपण गाईड हायर नाही केला, कारण की गाईड हायर केला असताना आपल्याला पाहायला मिळालं नसतं एवढं सगळं. मला बहुतेक वाटतं इथे एखादी मूर्ती असावी. तर आता आपण पुढं टोकावर पोहोचत चाललो आहोत. तेव्हा किती सुंदर दिसतंय इथून व्ह्यू. हे बघा, हा किल्ल्याचा
मेन पार्ट आहे. बघा याच्यावरती हिस्ट्री दिलेली आहे, पण हिस्ट्री बहुतेक ऑस्ट्रियन लँग्वेजमध्ये आहे. हां नाही इंग्लिशमध्ये पण आहे. द बिल्डिंग एंटर्ड इन द एस्टेट ऑफ हाब्सबर्ग जोसेफ इन 1892. ॲट दिस इन्स्ट्रक्शन structure was redeveloped in the spirit of okay. ओके सो हा किल्ला असा दिसत होता पहिला आणि नंतर हे असं तो दिसायला लागला. हे रिडेव्हलपमेंटच्या नंतर रिडेव्हलपमेंट झालं त्याच्यानंतरचा. हां ठीक आहे बघा. तर मित्रांनो तुम्हाला मी इथून दाखवतो की कसा प्रदेश दिसतोय आहे. आहे मेन बिल्डिंग, ही आहे मेन बिल्डिंग आणि हे आहे चुंबर. आपण वरती जाणार आहोत. हा आहे तो राजावरचा ज्याने हे कन्स्ट्रक्शन केलं होतं, जो किल्ला बांधला होता. पण त्याच्या आधी तुम्हाला खालचा प्रदेश दाखवतो. काय सुंदर व्ह्यू आहे बघा मित्रांनो, काय सुंदर व्ह्यू आहे. आणि मित्रांनो हा जो ब्रिज दिसतो आपल्याला, तर ब्रिजचं नाव आहे चेन ब्रिज. आणि हा एक वन ऑफ द मेन अट्रॅक्शन आहे बुदापेस्ट सिटीचा. आणि ती आपल्याला दिसते बिल्डिंग तिकडे. दिस इज वन ऑफ द बेस्ट अट्रॅक्शन ऑफ बुदापेस्ट. इज कॉल्ड पार्लियामेंट. तुम्ही रात्रीचा जर प्रवास रात्रीचा जर इकडे आलात आजूबाजूला, तर तुम्हाला खूप सुंदर असा नजारा ते इकडे पाहायला मिळेल. कारण की तिथे लाईट लागलेली असते, पूर्ण रोषणाई झालेली असते. तर मित्रांनो हे आहे पूर्ण पूर्ण बुदापेस्ट. आणि बहुतेक आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण क्रूजमध्ये पण बसणार आहोत. तर आता सध्या आपण जाऊया पुढे. जेव्हा ओटमन साम्राज्याचं राज्य होतं इकडे, त्या टायमात त्या दरम्यान हा किल्ला अजूनही संवर्धन राहिलेला आहे. एक मोठी गोष्ट आहे. तिकडेही खूप छान एंट्री. आता मार्केट भरलेलं आहे, तिकडे जाऊ आधी आपण इथे पहिला येऊ. सो दिस इज कॉल्ड हंगेरियन नॅशनल गॅलरी. ही आहे हंगेरियन नॅशनल गॅलरी. आणि लाईक असे मला म्युझियम आणि गॅलरीमध्ये काय इंटरेस्ट नाही आहे, तर इथे काहीतरी बघण्यासारखं आहे. हा स्लेव आहे मला वाटतं. सोवॉयल युगेनी 1663-1736. ओके. तर मित्रांनो हा किल्ला 1300 दरम्यान बांधला होता राजा लुई फोरने. आणि नंतर राज्यातले त्याच्या घराण्यातले राजांनी याच्यावरती आपला हुकुमशाही राहिली चालू होती. आणि हा त्यातला एक कोणता तरी पराक्रमी राजा दिसतोय, त्याचं नाव आहे युलेन असं काहीतरी. आणि ही त्याच्या पाठीमागे आहे नॅशनल गॅलरी.
आणि मित्रांनो वरतून अजूनही चांगला सुंदर व्ह्यू दिसतोय बघा. तो तिथे आकाश पाळणा दिसतो त्याचं नाव आहे आईज, बुदापेस्ट आय. आणि त्याच्या पाठीमागे तिथे तुम्हाला चर्च टाईप दिसतं त्याला बोलतात बॅसिलिका. आपण तिकडे वेळ मिळाला तर जाणारच आहोत. पण त्याच्या आधी हा तुम्ही बघा, हे आहे किल्ल्याचं प्रमुख आकर्षण. मला वाटतं हा पूर्ण मेन किल्ला असावा ज्यांनी आता ते आर्ट गॅलरीमध्ये परावर्तन केलेलं आहे याचं. आणि ते एखादा छोटासा बार बनवलेला आहे. चला आता थोडंसं फोटो सेशन करूया आपण. फोटो सेशन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनकडे. त्याआधी जर आपण थोडंफार फिरून घेऊया कॅसलमध्ये. कसं आहे कॅसल आतमधून बाहेरून सगळं किल्ल्याच्या आतमध्ये रिकन्स्ट्रक्शन चालू आहे. तर आता ही बघा या इन्फॉर्मेशन आहेत बघा, आपण पाहू शकता सगळीकडे रिकन्स्ट्रक्शन चालू आहे. पूर्ण किल्ला नवीन करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे फार सगळ्या गोष्टी बंद आहेत पाहण्यासाठी, पण थोड्याफार आहेत त्या आपण बघू दाखवतो तुम्हाला. हे बघा हे स्कल्प्चर आहे, हे पूर्ण दाखवतो तुम्हाला. याची हिस्ट्री माहीत नाही आहे मला, कारण की आपण गाईड टूर बुक केला नाही आहे. पण हा बघा आतमधला गेट. ही किल्ल्याची आतमधली बाजू आहे. आतमधला गेट काय लिहिलं आहे हे माहीत नाही, कारण की ही लँग्वेज ऑस्ट्रियन आहे. आणि आज आपण जर गाईड टूर बुक केला असतं तर आपल्याला किल्ल्याची इन्फॉर्मेशन मिळाली असती. परंतु ही बघा आपण जातो या साईडला, बॅक साईड आहे किल्ल्याची. बॅक साईड ही बहुतेक लायब्ररी आहे. लायब्ररी लिहिलं म्हणून. तर हा आयर्लंडसारखा आणि इंडियासारखा का झेंडा दिसतो समजत नाही. ऑस्ट्रेलियाचा झेंडा कसा आहे तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो? माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. Everything is under construction, guys. Everything is under construction. मित्रांनो सगळीकडे रिकन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. नव्याने बिल्डिंग बांधतात किल्ल्याच्या. इथे पण बघा सगळीकडे न्यू कन्स्ट्रक्शन चालू आहे. किल्ला पूर्णपणे पडलेला आहे हा. जसे आपले किल्लेही पडलेलेच आहेत मित्रांनो, पण तो आपल्याकडे रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शन निदान जतन करणारा सुद्धा प्लॅन बनवता येत ना आपल्याला. एक मोठी आख्यानतिका आहे बघा.
हा किल्ल्याचा असा रूप होणार आहे बांधल्यानंतर. आणि हा बघ इकडे पण कन्स्ट्रक्शन चालूच आहे. तिकडे पण तसंच आहे बघा मित्रांनो. आता आपण निघालो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे आणि आपण पाहू शकता ते नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं तिकडे समोरच दिसत आहे. मित्रांनो आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला पोचलो आहोत आणि या डेस्टिनेशनचं नाव आहे मॅथ्यू चर्च अँड फिशरमॅन्स बॅस्टन. Then it should be the construction of early 80s or 90s. I guess. I'm not sure. Oh, it's a church. It's a church, and it is a church. क्रिसमस मार्केट आहे इथे भरलेला आणि चर्चला जाण्यासाठी पैसे आहेत बहुतेक. मॅथ्यू चर्च नाव आहे याचं. आणि हा आहे मॅथ्यू चर्च. स्कूल युनिफॉर्म बघा. हा सुंदर आहे बघा चर्च. हे गोथिक आर्किटेक्चर वाटतंय मला. मित्रांनो ही प्लेस तर झालेली आहे आणि आता आपण जाणार आहोत आपल्या नेक्स्ट प्लेससाठी पार्लमेंट पाहण्यासाठी. तर आपण पाहू शकता ती पाठीमागे दिसते ती आहे पार्लमेंट. बट आता कसं जायचं ते माहिती नाही. आपल्याला रस्ता बघावा लागेल आणि पार्लमेंट विल बी आवर सेकंड लास्ट स्टॉप अँड देन विल गो टू बेसिलिका अँड दॅट विल बी आवर लास्ट स्टॉप. ती जी दिसते ती आहे पार्लमेंट. दिस वन इज पार्लमेंट. आता आपण पोचलो आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनकडे आणि ती आपण पाहू शकतो आपल्या समोरच आहे.
अच्छा बरं झालं हे आप उतरणीवर होतं पण थोडा त्रास झाला नाही. जर चढणीवर असताना खूप त्रास झाला असं चढायला. हो तर हे पाहू शकता आपण, ही आहे हंगरी बुदापेस्टची पार्लियामेंट. पार्लमेंट बिल्डिंग बघून झाल्याच्या नंतर मित्रांनो आपण आता निघालो आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनकडे. त्याचं नाव आहे चैन ब्रिज. तो समोर दिसत असेल आपल्याला जो ब्रिज आहे तोच आहे चैन ब्रिज. तर त्याची हिस्ट्री अशी आहे की दॅट इज अ फर्स्ट ब्रिज जो बुधा आणि पेस्ट लाईक फर्स्ट परमनंट ब्रिज जो बुधा आणि पेस्टला जोडला गेला होता. आणि या ब्रिजचं डिझाईन होतं, हे आर्किटेक्चर होतं ब्रिजचं, ते एका इंग्लिश आर्किटेक्चरचं होतं. आणि जो बांधला हा ब्रिज एका स्कॉटिश बिल्डरनी बांधला होता. म्हणजे इंग्लिश आर्किटेक्चर, स्कॉटिश बिल्डर. आपल्याला क्रूज घ्यायची होती, क्रूज टूर, पण अनफॉर्च्युनेटली साऱ्या क्रूज संध्याकाळी 5 वाजता चालू होणार आहेत. आणि आता या टायमाला अवेलेबल कोणतीही क्रूज नाही आहे. तर आपलं क्रूजमध्ये बसण्याचं स्वप्न अजून राहिलेलं आहे. आणि सध्या आपण क्रूजच्या ऐवजी थोडंसं बार एक्सप्लोअर करणार आहोत. इथले बार, इथले ड्रिंक कशी आहे ते पाहणार आहोत. आणि नंतर आपण बसमध्ये बसून आपल्या नेक्स्ट कंट्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. आणि इकडे खूप छान ट्रॅफिक रूल आहे. जर सपोज जर कोणती माणसं किंवा कोणीही जर रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबले असेल तर कोणीही असो गाडी थांबवतात, पहिला आपल्याला जाऊन देतात. आणि दॅट्स स्ट्रेंज थिंग. आपल्याला इंडियामध्ये असं पाहायला मिळणार नाही आहे. कदाचित काही लोक करत असतील देखील, परंतु मोस्टली तर मी असं पाहिलं नाही. आपल्याला शिव्या देतील रस्ता क्रॉस करताना, थांब मला जाऊ दे पहिला. आहे की नाही मित्रांनो, सांगा बरोबर की नाही. मित्रांनो आपण आता निघालो आहोत ब्रिज वरती. बघा, प्यार की सच्ची निशानी. तर मित्रांनो ही आहे बॅसिलिका. आणि याच्या आतमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे. आणि मी काय तिकीट काढून आतमध्ये चर्च बघायला तर जाणार नाही. पण हा आहे मेन अट्रॅक्शन एक हंगरीचा, बॅसिलिका. त्याच्यावरती आपण पाहू शकता सोन्याचे घुमट लावलेले आहेत. सोन्याचा घुमट. आय एम स्टील कन्फ्यूज. एक गोष्ट मला आजही युरोपियन आर्किटेक्चरचं, रोमन आर्किटेक्चर समजत नाही की हे प्रत्येक मूर्तीवरती घड्याळ का लावतात.
what a reason of watch or clock in every architecture. जर कोणाला माहिती असेल तर सांगावं मला. मस्त हिचकी या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण करून झालेलं आहे. काय माहिती किती रुपये घेतलेले आहेत. काय ते 9,000 हंगेरियन करन्सी होती. अजून बघितलं नाही नेटमध्ये किती रुपये गेलेत, पण या फूड खूप चांगला होता. आता आपण निघालो आपल्या लास्ट स्टॉपला. तिथून आपण पकडणार असो आपली बस नेक्स्ट कंट्रीसाठी. नमस्कार मित्रांनो, तर आपण आपल्या शेवटच्या कंट्रीमध्ये पोचलो आहोत या युरोपियन टूरच्या. मी आता आहे वियानामध्ये, ऑस्ट्रियाची कॅपिटल. आणि आता आपण निघालो आहोत आपल्या हॉस्टेलला. आपलं हॉस्टेल आहे इथून साधारणतः 1 किलोमीटर दूर आहे. आणि थंडी म्हणजे इतर कंट्रीच्या मानाने इथं थोडी कमी आहे. तरी पण थंडीत तरी आहे, थोडीफार आहे, पण इतर कंट्रीच्या मानाने कमी आहे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन कंट्री एक्सप्लोअर करण्यासाठी. तर भेटू आपण उद्या परत. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर.